नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आलेलो आहे श्री साई डायनिंग हॉल मध्ये। आतमध्ये आपण एंट्री करतोय। आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघू शकता हा असा डायनिंग हॉल, त्याचबरोबर नमस्कार, श्री साई डायनिंग हॉल मध्ये आपले सरचे स्वागत करतो। सर तुमचं नाव? नवुश अमोल नेवसे। ओके सर, आज खूप लोकांनी मला आमच्या व्ह्यूअर्सनी कमेंट केली होती श्री साई डायनिंग हॉल मध्ये तुम्ही जाऊन हा ब्लॉग शूट करा। तर बघू शकता मित्रांनो, समोर गुरुवार आणि रविवार दाल बाटी स्पेशल थाली त्यांचा हा स्पेशल मेनू आहे। आणि नमस्कार, आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला काय सांगताल? आज तुमचा साई डायनिंग हॉल जो आहे बारामतीमध्ये खूप प्रसिद्ध चर्चेत आलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आपण इंडियन थाळी देतो, त्यात कॉम्बिनेशन येतं राजस्थानी, महाराष्ट्रीयन आणि गुजरातीचं कॉम्बिनेशन येतं। आणि रोज स्पेशल थाळी असते, रोज डेली स्पेशल मेनू असतात। गुरुवारी रविवारी दाल बाटी असते, चतुर्थीला उकडीचे मोदक असतात। आणि आता आमरस सीझन चालू, डेली आमरस आहे। अच्छा, आमरसचं पण आता सध्या सीझन मध्ये तुम्ही आमरस, त्याची काय तुमची स्पेशल आहे? आमरस आता सध्याला लिमिटेड आहे। आणि आपण आमरस महोत्सव ठेवलेला 1 मार्च ते 10 मार्च। अच्छा, अनलिमिटेड केलं। आणि जर आता या डायनिंग हॉल मध्ये फूड्स जर बघितलं तर इंडियन फूड्स मध्ये तुम्ही काय म्हणून देता? म्हणजे कसं कॉम्बिनेशन कसं आहे तुमचं? इंडियन म्हणजे महाराष्ट्रीयन मध्ये आपण बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, सुकं वांग किंवा पिठलं, ओके, असं महाराष्ट्रीयन मध्ये येतो। सर्वसाधारण रुचकर असं वाटणार, चवीचं वाटणार, बरोबर आहे। त्यानंतर राजस्थानी मध्ये दाल बाटी स्पेशल येते, गुरुवारी आणि रविवारी असते। त्यात राजस्थानी मध्ये गट्टे सब्जी येते, राजस्थानी कढी येते, गुजराती कढी येते। त्यानंतर आपले महाराष्ट्रीयन, इंडियन राजस्थानी झाली, महाराष्ट्रीयन झाली, आणि आता गुजरातीमध्ये कढी येते। बाकी आपण दहीवडा असेल, हा महाराष्ट्रीयन आयटम आहे, दहीवडा असतो। त्याच्यानंतर पुढचं थोडं अजून काय एक्स्ट्रा पाहिजे असेल तर पापडी चाट असतो, बरोबर आहे, ते थोडासा वेगळा आयटम आहे। म्हणजे महाराष्ट्रीयन, गुजरात आणि राजस्थानी तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हा सर्व बारामतीकरांना रुचकर असं जेवण देत। काय सांगताल सर? त्यात 4 भाज्या येतात। पनीरची सब्जी येते, गट्ट्याची सब्जी येणार। गट्टीची भाजी म्हणजे ऍक्च्युली दाल बाटी स्पेशल आहे, ते ह्याच्याबरोबर कंपल्सरी असते गट्ट्याची भाजी, त्याशिवाय दाल बाटी अपुरी आहे। त्याच्यानंतर भेंडी, फ्लावर आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ कढी आहे। आपल्याकडे 2 प्रकारचे राईस येतात, सकाळी मसाला राईस आणि प्लेन राईस असतो, संध्याकाळी डाळ खिचडी आणि प्लेन राईस असतो। प्लेन राईस कॉमन असतो, पण सकाळी मसाला राईस आणि संध्याकाळी डाळ खिचडी असते। त्यानंतर आमरस येणार, त्यानंतर फुलका येणार, पुरी येणार, समोसा, आणि हा चुरमा लड्डू ऍक्च्युली दाल बाटी बरोबर असतो। हे असं कॉम्बिनेशन येतं। हे रोज डेली मेनू चेंज होतो, दररोज डेली मेनू चेंज होतो। पनीरची भाजी रोज वेगळी असते, त्यानंतर ना बाकीच्या भाज्या चेंज होतात। दाल कढी ही कॉमन आहे, या रोज असते। आज डाळ जी आहे ते राजस्थानी टाइप दाल बाटी बरोबरची। त्यानंतर इतर वेळेस आपली प्लेन डाळ असते। राईस येतो 2 प्रकारचा, हा राईस रोज डेली प्रकार रोज चेंज असतो, रोज वेगळे वेगळे मेनू असतात। आमरस आहे, हा लिमिटेड आहे। आणि बाकी फरसाणमध्ये समोसा येतो, कधी समोसा काय प्रकार आहे? हा जलजिरा आहे, वेलकम ड्रिंक म्हणून देतो आपण। म्हणजे आजच्या दिवशीच? नाही, ह्या डेली जलजिरा वेलकम ड्रिंक देतो आपण। डेली प्रत्येक कस्टमरला हा वेलकम ड्रिंक जातो। आणि हा पापडी चाट आहे, असं कॉम्बिनेशन येतं इंडियन थाळीच। आणि ही थाळी किती रुपयाची साधारण? ही थाळी 180 रुपयाला आहे। त्याच्यात आमरस आणि पापडी चाट हा लिमिटेड आहे, बाकीचे ज्या गोष्टी आहेत त्या अनलिमिटेड आहे। ओके, अशी थाळी। आणि पार्सल हवी असेल तर ती 200 रुपयाला पार्सल येते। तर हा तुम्ही थाळीबद्दल तर सांगितलं, तर चला डायनिंग हॉल तुमचा दाखवा आम्हाला। तर आज तुम्ही डायनिंग हॉल आम्हाला दाखवताय, तर डायनिंग हॉल दाखवा आम्हाला, चला कसं असतं तुमचं नियोजन दररोजचं? नमस्कार नमस्कार नमस्कार। तर बघू शकता मित्रांनो, प्रत्येकाने कॅप घातलेली आहे। आता आज आपण आतमध्ये एंट्री करतोय, आज कॅप घालूनच आतमध्ये प्रवेश करायचा आहे। तर मित्रांनो, हा डायनिंग हॉल तर तुम्ही बघितलाच। आता आपण त्यांच्या किचन मध्ये एंट्री करतोय। महत्वाचं मला काय आवडलं, आतमध्ये येताना बघा आपण कॅप घातलेली आहे आणि मालकांनीही कॅप घातलेली आहे। तर आतमध्ये आज प्रवेश करतोय, तर चला या बघूया। फुलका तवा आहे, त्याचा फुलका होतो, फुलका भाकरी ह्याच्या होतो। ही पुरीचा सेटअप,
पुरी आणि फरसांचा सेटअप असा असतो. ओके पर्सनल ठीक आहे. 2 सेटअप इथे, बाकी मेन किचन वर. बघा मित्रांनो या ठिकाणी रोटी बनते बघू शकता. आज त्या दादानेही वरती टोपी घातलेली आहे, कॅप घातलेली आहे आणि कॅप घालण्याचा फायदा तुम्हाला माहितीच आहे की कुठलंही अन्न बनवताना कॅप घालणं जरूरच आहे. यांनी कॅप घातलेली आहे, यांनी कॅप घातलेली आहे, यांनी कॅप घातलेली आहे, म्हणजे त्यांच्या अख्ख्या किचन मध्ये सगळ्यांनी कॅप घातलेली आहे. श्री साई डायनिंग हॉल मध्ये आहे आणि बऱ्यापैकी भरपूर कस्टमर येतात. काका नमस्कार. नमस्कार. काका तुमचं नाव? प्रदीप तावरे माळेगाव. ओके माळेगावचं तुम्ही हो. काका या ठिकाणी तुम्ही किती वेळ जेवण केलेलं आहे? आज पहिल्यांदाच आलो. आज पहिल्यांदा. कसं वाटलं जेवण? एकदम छान रे. एकदम छान. सर्व्हिस फार चांगली सर्विस छान आहे आणि पर्सनल बघतात म्हणजे क्वालिटी चांगली. बारामतीमध्ये बऱ्याच ठिकाणी जेवण मिळतं. हो. आज भरपूर ठिकाणी. या ठिकाणी स्पेशल काय वाटतं तुम्हाला? स्वच्छता चांगली, किंवा भाज्या चांगल्या आहेत, स्वच्छता चांगली आहे अगदी बरोबर. आणि सर्व्हिस खूप चांगली आहे. आपुलकीने जेवायला घातलं जातं. आपुलकी महत्व. तुमचं नाव? भास्कर घुसळकर, माळेगाव. जेवण केलं हो. कसं वाटलं जेवण? एकदम छान वाटलं. तुम्ही पण first time च आले? फर्स्ट टाइमच आलो. तुम्ही एकत्र झाले? एकत्र झालो. बाकीच्या लोकांना काय सांगा हो तुम्ही? सांग. आधी इथं सजेक्शन देणार नाही इथे या म्हणून जेवायला चांगलं आहे. जेवण चांगलं आहे. जेवण चांगलं आहे आणि रेट बी व्यवस्थित आहे. आणि आजूबाजूला बाकीच्या पेक्षा स्वच्छता, टापटीप, सर्व्हिस. म्हणजे फॅमिली घेऊन. फॅमिली घेऊन यायला काय हरकत येऊ शकतो. सर आज या ठिकाणी तुम्ही किती वाजता बनवता जेवण? हे सकाळी 10:30 वाजता सेटअप रेडी होतो आणि संध्याकाळी 6:30ला. बरोबर. आपण पाहू शकतो हा. सगळ्या गरम भाज्या आहेत. बटाट्याची सब्जी आहे, पनीर आहे, त्याच्यानंतर गट्ट्याची सब्जी आहे, हा. कढी आहे, डाळ आहे. संध्याकाळी खिचडी असते, सकाळी प्लेन राईस असतो, अच्छा. प्लेन राईस असतो, मग बटाट्याची भाजी. असे राईस असे रोज सेटअप लावलेला. वरण आहे का? हा डाळ आहे. अच्छा डाळ. ओके. हे पनीर आहे. त्याच्यानंतर हे गट्ट्याची सब्जी आहे डाल बाटी बरोबरची. बर. त्याच्यानंतर हे फ्लावर आहे हा. जसं सांगितलं तसं. आणि ही बटाट्याची भाजी आहे आणि हे ही कढी आहे, गुजराती कढी. गुजराती कढी. बघू शकता किती घट्ट अशी कढी. ओके. खरंच छान वाटलं आज या ठिकाणी तुमचा डायनिंग हॉल बघितला मी. जसं की ही स्वच्छता ना खरंच खूप सुंदर स्वच्छता. बाकीच्या ठिकाणी गेल्यानंतर अशी स्वच्छता पाहायला मिळत नाही. तर अजून काय सांगताल तुम्ही श्री साई डायनिंग हॉल बद्दल? तुमचं कधी चालू झालेलं आहे डायनिंग हॉल? आपण सांगता 28 डिसेंबरला चालू केलेलं आहे. बर. 28 डिसेंबर 2024. बर बर साधारणतः 4 ते 4.5 महिने झाले आपण चालू करू. बर बर. त्यानंतर हळूहळू कस्टमरचा रिस्पॉन्स वाढत गेलेला आहे आणि एकदा जेवलेलं कस्टमर इथनं जेवलेलं कस्टमर परत बाहेर जात नाही. अच्छा. हे मार्क केलेलं किंवा हे तर जेवण बाहेर 10 लोकांना हा, सांगतो 10 किंवा लोकांना या जेवण सांगून करायला. एक जण आलेला तो 4 जण घेऊन येतो परत. नक्कीच नक्कीच. जसं की आता बघितलं आम्ही 2 काकांनी सांगितलं की आम्ही फर्स्ट टाइम आलो, तर आम्हाला छान वाटलं. महत्वाचं जेवण पण चांगलं आहे, पण आजूबाजूची स्वच्छता ही खूप सुंदर आहे. हे खूप महत्वाचं आहे. असं आहे आपल्या हॉलचं. असंच आपलं वाढत जाणार आहे. अजून काय तुमचा दुसरा निर्णय? अजून आपला वरती एमआयडीसी वगैरे काय आपला करण्याचा? वरती एक हॉल आहे, त्याचं सेटअप आपण चालू करणार. चालू करणार. बऱ्याच दिवसात सेटअप चालू करतोय आपण. बर बर बर. आणि 7 दिवशीही चालू असतं, बंद नसतं अजिबात? पूर्ण 7 डेज वर्किंग. 7 डेज वर्किंग. आणि टायमिंग किती किती असतो? टायमिंग सकाळी 10:30 ते दुपारी 3:30, संध्याकाळी 7 ते 10:30. अच्छा. कधी या तुम्हाला पोटभर जेवण मिळणार? कधी पोटभर. या टायमिंग मध्ये कधी या, ओके. पोटभर जेवण काय अडचण. धन्यवाद सर, तुम्ही खूप चांगली आम्हाला माहिती सांगितली. तर मित्रांनो तुम्ही हा पहिला व्हिडिओ श्री साई प्रसाद डायनिंग हॉलचा, सॉरी श्री साई डायनिंग हॉल, तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी या ठिकाणी जेवण केले त्यांनी कमेंट करायची आहे की तुम्हाला जेवण कसं वाटलं किंवा काय. प्रत्येक ठिकाणी एक चांगलं जेव्हा म्हणतात ना ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज असं असतं त्यानुसार. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. जसं की आज हे बघू शकता हे काय आहे. अच्छा हे बघू शकता. तर चला या मित्रांशी बोलू आपण थोडस. बस ठीक है सर. अच्छे है. कैसा लगा आपको बारामती में इधर आप काम करते हैं? बहुत अच्छा लगा सर. बहुत अच्छा. इससे पहले आप कहाँ थे? हम बॉम्बे में थे. बॉम्बे में? बॉम्बे राजधानी. बॉम्बे में. ओके. बॉम्बे में मतलब इसमें डाइनिंग हॉल में थे या होटल में? डाइनिंग हॉल में. डाइनिंग हॉल में थे. अच्छा. बारामती बहुत अच्छा लगा हमको. क्या लगता है बारामती और बाकी जगह में क्या लगता है? इधर बहुत अच्छा है. अच्छा. सुंदर है सर. घूमने के लिए जाते हैं क्या बाहर? घूमने भी जाते नाम हैं. सुना होगा. हाँ सर. अच्छा लगा है. अच्छा लगा. चलो और भी बाकी के लोग हैं. सर जी आइए. नमस्कार सर जी. नमस्कार.
आप मैनेजर का काम इधर करते हैं? जी सर। क्या नाम है आपका? भरत सिंह। सर आपको कैसा लगता है इधर आते हैं लोग खाना खाने के लिए, बहुत अच्छा। आप राय देते होगे, तो क्या मतलब आपका क्या एक्सपीरियंस है? मेरे को 25 ईयर्स हो गए। अच्छा, 25 Dining hall। ईयर्स हो गए आपको। जी। आप इससे पहले कहाँ थे? मैनेजमेंट अपना ही है। ओके। जी। और आप कहाँ से बिलोंग करते हैं? राजस्थान से। राजस्थान से। पाली डिस्ट्रिक्ट। तो आते हैं क्या लोग इधर खाने के लिए? आप राजस्थानी, गुजराती और ये महाराष्ट्र ऐसे 3 प्रकार के थाली दे रहे हैं। जी जी। तो हमारे बारामती करते हैं क्या उनको बहुत टेस्ट? सारे। बहुत करते हैं। और रेगुलर अपने 200 से 250 थाली होती है रोज का। रोज का कितना? 200-250। 200-250 थाली जाता है? जी सर। क्या बात है, बहुत अच्छा है। आपके चेहरे से लगता है कि स्वाद कैसा होगा। हमने तो अभी चखा नहीं, करेंगे हम भी सर, टेस्ट करेंगे। हमारे यहाँ का पापड़ी चाट, दाल बाटी चूरमा अच्छा, फेमस। क्या फेमस है आपके इधर? दाल बाटी चूरमा, अच्छा। दाल बाटी, आओ। नीचे मोदक। ओके, ठीक आहे, ओके, धन्यवाद सर। नमस्कार. सर कसं आहे जेवण? जेवण एकदम अप्रतिम आहे, टेस्ट एकदम मस्त आहे आणि व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे. सर तुम्ही नेहमी येता या ठिकाणी जेवण करायला? मी ॲक्च्युली आज फर्स्ट टाइम आलोय, पण एकदम इम्प्रेस झालो मी यांची थाली बघून. अच्छा, काय थाळीमध्ये तुम्हाला काय आवडलं बरं? आता तर मी हे राजस्थानचं फेमस दाल भाती चुरमा खातोय. फर्स्ट टाइम ट्राय करतोय, पण मला खूप आवडलं ते. मॅडम नमस्कार. मॅडम कसे जेवणाचे टेस्ट? हिंदी आता है। अच्छा, कैसा है मैम इधर टेस्ट? ये बहुत अच्छा है, बहुत सब कुछ है खाने के लिए, मीठा है, खट्टा है, तीखा है। आप मतलब नाराज नहीं हो जाओगे? नाराज नहीं हो जाओगे। हमारे कॉलेज में मैंने बहुत नाम सुना था इसका। Okay। यहाँ पे आना है, यहाँ पे आना है, इसलिए आज हम फर्स्ट टाइम आए एंड डिसअपॉइंट नहीं हुए हम। बहुत अच्छा खाना है। मैम आप कहाँ से बिलोंग करते हैं? बिहार। बिहार से, ओके, थँक्यू. आज या ठिकाणी तुम्ही श्री साई डायनिंग हॉल आलेला हा जेवण करायला. पहिलं तुमचं वाढदिवस आहे, खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. धन्यवाद. आज तुम्ही नेहमी या ठिकाणी येता जेवण करण्यासाठी? नेहमी येता. कसं आहे जेवण? एक नंबर जेवण. बारामतीकरांना काय सांगताल? बारामती जर यायचं असेल सगळ्यांपेक्षा चांगलं जेवण इथंच भेटतं. बघा मित्रांनो, सगळ्या भाज्या, या सगळ्या भाज्यामध्ये तुम्हाला कोणती भाजी आवडली? मला स्पेशल दाल बाटी. अच्छा, दाल बाटी. ओके, आणि मी राजस्थानी. राजस्थानी. बरोबर. महाराजा डायनिंग हॉलला तुम्ही जेवण केलं असेल? हा केलाय. पहिले इथंच होते. इथंच होतं. बरोबर. पहिल्यांदा आलतो. आता इथं माझी 6वी वेळ आहे. 6वी वेळ आहे. काय म्हणजे साईमध्ये. बरोबर. काका कसं आहे जेवण? छान आहे. नेहमी येता जेवण करण्यासाठी? येतं कधी. बारामतीमध्ये तिकडे हॉटेलच झालेलं आहे आपल्या बारामतीत. बरोबर आहे. ताई नमस्कार. मॅडम कसं आहे जेवण? जेवण छान आहे. नेहमी येता जेवण करण्यासाठी? बारामतीकरांना काय सांगताल मेसेज? छान आहे जेवण, सर्वजण इथं जेवण. बरोबर आहे. आज या ठिकाणची स्वच्छता कशी आहे? स्वच्छता पण व्यवस्थित आहे. आता बाकीच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर कॅप वगैरे घालत नाहीत. आज या ठिकाणी आल्यानंतर आपण बुक यांच्या कॅप आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, व्यवस्थित आहे सर्व. बाकी काय बरोबर, अगदी बरोबर आहे. ओके, थँक्यू. नमस्कार काय नाव तुमचं? स्वप्नील. स्वप्नील. कसं आहे जेवण स्वप्नील? जेवण एक नंबर आहे. छान आहे. नेहमी या ठिकाणी येतं जेवण करण्यासाठी? आतापर्यंत 4-5 वेळा आला असेल. 4-5 वेळा. बरोबर आहे. बारामतीकरांना काय मेसेज देताल? बारामतीकरांना एकच सांगण्याची इच्छा आहे, एक बार इथं जेवण करून पहा, खूप छान वाटेल तुम्हाला. बरं, मला एक विचारायचं तुम्हाला की आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे हायजीन तर बघितलं आपण, पण त्यांनी कॅपही घातलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय, कॅप घालणं गरजेचं आहे का? कॅब घालणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघून इथली स्वच्छता आहे, खूप छान वाटलं. बरोबर आहे. ओके, धन्यवाद. मी आता जेवण करायला बसणार आहे, बघू शकता. आणि माझा फर्स्ट अनुभव आहे, मी फर्स्ट टाइम या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण साई डायनिंग हॉलला आहे, बघू शकता. सुंदर अशी आज थाळी आपल्यासाठी आलेली आहे. या थाळीमध्ये एवढे पदार्थ आहेत. हे पदार्थ तर मी मालकांना विचारणार आहे, कारण मी फर्स्ट टाइम आलेलो आहे, अजून मी तरी टेस्ट केलेली नाही आहे, पण खरंच खूप चांगली टेस्ट आहे. आज मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की ही जी दालवाटी आहे, ही दालवाटी खायला बारामतीतनं खूप पंचकृषीमधून लोक तुमच्याकडे येतात. नक्की हा काय प्रकार आहे? हा ॲक्च्युली राजस्थानी आयटम आहे, दाल बाटी. आणि हा 2 दिवस असतो, गुरुवारी आणि रविवारी 2च दिवस असतो. त्यानंतर हा आपण पार्सल पण देतो, लिमिटेड थाळीबरोबर पण देतो. दालबाटी थाळी स्पेशल पण येते, त्याच्याबरोबर 3 गट्टे सब्जी, आमरस, पापड अशी दालबाटी थाळी सेपरेट येते. आणि दालबाटी थाळी आणि रेग्युलर थाळी दोन्ही थाळी मिळतात आपल्याकडे, आणि गुरुवारी आणि रविवारी. आता माझं प्रयोजन असं आहे की दालबाटीचा प्रतिसाद बघून मी दालबाटी रोज चालू करायचा विचार आहे. ते थोड्या दिवसात चालू करणार आहे. टेस्ट करतो मी.
अतिशय सुंदर आहे. एकच ग्लास खाल्ला ही खूप सुंदर आहे. तर या मित्रांनो जेवण करायला सगळे असे प्रकार आहेत. पुन्हा एकदा सांगतो, श्री साई डायनिंग हॉल मोताचं दुकान आहे, त्या शेजारी आहे. लोकेशन मी तुम्हाला देणार आहे, कॉन्टॅक्ट नंबरही तुम्हाला देणार आहे. जरूर फॅमिली घेऊन या. 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत चालू असतं. आणि या ठिकाणी बघू शकता किती आता गर्दी. तुम्ही या साईडला कॅमेरा दाखवा, बघा किती गर्दी आहे. भरपूर गच्च झालेला आहे, बसायला जागा नाहीये. त्या ठिकाणी बघू शकता भरपूर असे कस्टमर आहेत. तर या जेवण करायला सर्वांनी चला चालू. अप्रतिम, खरंच खूप सुंदर जेवण आहे. तर या जेवण करायला धन्यवाद. कसं होतं जेवण? एकदम व्यवस्थित. तुमच्या शेजारीच आहे? सर्व्हिस सुद्धा व्यवस्थित होते. नेहमी येता तुम्ही? नाही, फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम आलेत? हो. तुम्ही शेजार असून फर्स्ट टाइम आलेत? हो. काय आवडलं तुम्हाला? आज जी थाळी त्यांनी बनवली काय आवडले, बनवले व्यवस्थित. आमरस हो व्यवस्थित. होय. बारामतीकरांना काय सांगताल? बारामतीकरांना काय सांगताल जेवणाबद्दल? एकदम व्यवस्थित सर्व्हिस, व्यवस्थित जेवण आहे. आजूबाजूचं कसं आहे हायजीन? हो छान आहे. भाजी सुद्धा एकदम थोडं आधी वाढतात. बरं. जे आवडत ते तुम्ही मागू शकता. बरोबर आहे. मिस्टेक करतात नाही. अजून जे आवडत ते भाजी रिपीट देतात, वेळ लावत नाहीत. ओके. सर्व्हिस खूप सुंदर आहे. धन्यवाद काका. काही मित्रमंडळी या ठिकाणी जेवण करायला बसले. नमस्कार. नमस्कार. दादा तुझं नाव? माझं नाव संकेत मोरे. बर. नेहमी या ठिकाणी तू जेवण करायला येतो? फर्स्ट टाइम आलोय. फर्स्ट टाइम. काय आवडलं तुला या थाळीमध्ये? सगळंच आवडले. काय खायचं ते डोक्यात आहे. अगदी बरोबर. काय काय ते डोक्यात येत नाही. सगळी मित्रमंडळी तुम्ही आलेला आहात जेवण करायला. कसं आहे जेवण? एकदम मस्त. एकदम आमरस सगळ्यात टॉप. म्हणजे ते आता नवीन नाही का ट्रेंडिंगला चाललंय, रस प्यायला ये म्हणलं माय. असं आहे काय? बरोबर आहे. तिचं तर ट्रेंडिंगला खूप आहे. हा. रस प्यायला येत नाही. म्हणलं माय. बरोबर. करा जेवण. ओके, थँक्यू. VP Vlogs बारामती युट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ओके, 100%. चला. तर मित्रांनो पोट भरून जेवण केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे 10-11 प्रकारचे पदार्थ होते. खायचं कुठला हाच प्रश्न पडत होता मला. कुठलं खायचं? भाजी इतकी टेस्ट होती. खूप सुंदर जेवण. जसं की सगळं त्यांचं स्पेशल आहे. दाल बाटी म्हणा, जलजिरा ते ज्यूस म्हणा, त्याच्यानंतर बाकीचं राईस, अतिशय अप्रतिम क्वालिटीचा राईस. सगळ्यांनी फॅमिली घेऊन तुम्हाला यायचं आहे. तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे की हा रस आहे, रस आमरस. आता सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि थंडगार आमरस माझ्या हातावरती आहे. थंडगार, गरम नाही, थंडगार की तुम्ही इथं येऊन 10 वाट्या प्याताला असा चांगला रस आहे. इतका सुंदर. तर आज आपले शेजारी जे मालक आहेत, आज त्यांना आपण विचारूया. सर धन्यवाद. खरंच खूप चांगलं तुम्ही आज बारामतीकरांसाठी जेवण देताय आणि अशी तुमची सेवा चालू राहून द्या. मला तुम्हाला अजून एक विचारायचं की मी केटरिंग बद्दलही तुमचं ऐकून आहे, याबद्दल तुम्ही काय सांगता? आपण केटरिंग बाहेरच्या ऑर्डर सगळ्या स्वीकारल्या जातात. आपल्याकडे 100 लोकांपासून 500 लोकांपर्यंत सगळे ऑर्डर स्वीकारल्या जातात. त्याच्यात पूर्ण थाळी म्हटलं तर पूर्ण थाळी पण देतो आपण. बर. किंवा ते लिमिटेड आयटम मध्ये पण थाळी देतो. बर. बफे सेट, त्याच्यानंतर टेबल सर्व्हिस. दोन्ही प्रकार होतात. बफे सेट पण होतं आणि टेबल सर्व्हिस पण होते. असे केटरिंग सर्व्हिस पण करतो आपण. असे आहेत ज्यात कस्टमरला जे कस्टमाइज मेनू पाहिजेत, काय पाहिजे ऑर्डर करू शकता. कस्टमरला जे कस्टमाइज पाहिजे त्या हिशोबाने सगळं ऑर्डर स्वीकारले जातात. म्हणजे लग्नाच्या असताना सगळ्या बर्थडे पार्टी सर्व सगळे कार्यक्रम, सगळ्या कार्यक्रमाची ऑर्डर स्वीकारली जाईल श्री साई डायनिंग हॉल मध्ये. आणि खरंच मित्रांनो मालकाचा स्वभावही चांगला आहे आणि जेवणही अप्रतिम आहे. दोन्ही खूप सुंदर आहे. आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन, त्यानंतर राजस्थानी आणि गुजराती तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हे थाळी बनवण्यात आलेली आहे. आणि बारामतीकरांनी तर खाल्लीच असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही, कारण ती थाळी एवढी चांगली आहे ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तुम्हाला तिथे येत असेल चाखायला तर हे पदार्थ तुम्हाला इथे चाखावं लागतील. तर चला पुन्हा एकदा आपण असे व्हिडिओ मध्ये भेटणार आहोत. धन्यवाद.